Welcome back, guys, to the next point, that is critical velocity. ओके, क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर हे दोन्ही पॉईंट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, बट पॉईंट नाव आहे क्रिटिकल वेलॉसिटी मी ठेवलेलं आहे. सो कॉन्सेप्ट काय बघा, एक सायंटिस्ट आहे ऑसबॉर्न रेनॉल्ड्स, त्याने काय ऑब्झर्व केलं की पाईपमधून जर फ्लुइड फ्लो होत असेल तर एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटी नंतर व्हॅल्यूनंतर त्या फ्लुइडच्या डेन्सिटी, पाईपची डायमीटर आणि रेनॉल्ड्स नंबर आणि त्याचे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिपेंड आहे. एका पर्टिक्युलर वेलॉसिटी नंतर त्याची जी स्ट्रीमलाईन फ्लो आहे ती कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्या पर्टिक्युलर वेलॉसिटीला आपण काय बोलतोय, क्रिटिकल वेलॉसिटी. जसं फॉर एक्झाम्पल आता 100 मार्क्सचा तुमचा पेपर आहे फिजिक्सचा, तर 35 मार्क्स हे काय झाले, क्रिटिकल मार्क्स आहेत. जर 35च्या बिलो असतील तर ऑफकोर्स फेल आहे, 35च्या अबव असणार आहे देन दॅट इज अ पास, त्याला आपण काय बोलतो, क्रिटिकल मार्क्स, राईट. तर तसेच क्रिटिकल वेलॉसिटी, त्या वेलॉसिटीच्या कमी जर वेलॉसिटी असेल फ्लुइडची तर ऑफकोर्स तो फ्लो आपल्याला कसा मिळतो, स्ट्रीमलाईन फ्लो. आणि त्याच्यानंतर जो त्याच्यापेक्षा जास्ती झाला स्पीड वेलॉसिटी त्याची त्या फ्लुइडची, तर ऑफकोर्स तो आपल्याला कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होईल. आता ही जी क्रिटिकल वेलॉसिटी आहे प्रत्येक फ्लुइडसाठी ती कॉन्स्टंट नाही आहे, सेम नाही आहे. ओके, ती फ्लुइडचं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी, त्याच्यानंतर त्या पाईपचा डायमीटर काय आहे याच्यावरती पण डिपेंड असणार आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला त्या ऑसबॉर्न रेनॉल्ड्सनी असा दिलेला आहे बघा. त्याचं थिअरी कुठे अशी नाही आहे जास्त दिलेली, त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे क्रिटिकल वेलॉसिटीचा. VC इज इक्वल्स टू RN इटा अपॉन रो डी. त्यातला RN म्हणजे काय, तर रेनॉल्ड्स नंबर आहे, इटा दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो दॅट इज द डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड, अँड इटा अँड डी इज वॉट, द डायमीटर ऑफ अ पाईप ऑर अ ट्यूब. ओके, सो त्याच्यानं रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आपण कन्वर्ट केला आहे म्हणजे RN साठीचा. सो फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, RN इज इक्वल्स टू VC रो डी अपॉन इटा. क्लिअर आहे. त्यातला RN म्हणजे काय, तर रेनॉल्ड्स नंबर आहे. आता जर त्या फ्लुइडचा, आता जर क्रिटिकल वेलॉसिटीवरनं जर हे नसेल करता येत तर ते रेनॉल्ड्स नंबरवरून तो स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे हे पण आपल्याला फाइंड आउट करता येतं. म्हणजे जर रेनॉल्ड्स नंबर हा 1000पेक्षा जर लेस असेल तर आपल्याला तो फ्लो असेल तो 101% काय असेल तर स्ट्रीमलाईन असणार आहे. बट तो जर 1000 आणि 2000च्या मध्ये असेल तर तो कन्वर्ट होऊ शकतो स्ट्रीमलाईन पासून टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. बट तो जर फ्लो म्हणजे रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 2000 असेल, 2000पेक्षा जास्ती असेल, तर तो स्ट्रिक्टली कन्वर्ट कशामध्ये झालेला असेल, टर्ब्युलंटमध्ये कन्वर्ट झाला असेल. 1000पेक्षा कमी आहे देन इट इज अ स्ट्रीमलाईन. क्लिअर आहे. 1000 आणि 2000च्या मध्ये आहे तर तो कन्वर्ट होऊ शकतो स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट. आणि जर तो 2000च्या वरती RNची व्हॅल्यू आपल्याला मिळते तर तो कन्वर्ट नक्कीच झाला असेल, टर्ब्युलंटमध्ये झाला असेल. हा पॉईंट IMP आहे, एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. इव्हन न्यूमरिकल्स पण याच्यावरती विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ एक IMP पॉईंट आहे, ह्याच्यावर सुद्धा न्यूमरिकल आणि ह्याच्यावर सुद्धा स्टेटमेंट विचारले गेलेलं आहे. सो स्टोक्स लॉ कॉन्सेप्ट काय बघा, इथे आपण एक विस्कस फ्लुइड दाखवलेलं आहे. क्लिअर आहे. आणि त्या विस्कस फ्लुइडची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे ती इटा आहे, आणि त्याच्यामध्ये एक स्पेरिकल बॉडी आहे ती ड्रॉप केलेली आहे. स्पेरिकल बॉडीची रेडियस किती आहे, R आहे, आणि ती V वेलॉसिटी त्याने ॲक्वायर केलेली आहे. आता ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की जसे डिफरंट लेयर्स एकमेकावरती ड्रॅगिंग फोर्स एक्झर्ट करतात, तसंच इथल्या फ्लुइड काय करेल, त्या स्पेरिकल बॉडीवरती एक विस्कस फोर्स एक्झर्ट होईल आणि एक्झर्ट करतील, आणि तो विस्कस फोर्स आहे तो प्रपोर्शनल असेल, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला प्रपोर्शनल असेल, त्याच्या वेलॉसिटीला प्रपोर्शनल असेल, आणि त्याची रेडियस आहे त्याला पण प्रपोर्शनल असणार आहे. म्हणून त्याच्यानंतर स्टेटमेंट दिलं बघा, द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम इज प्रपोर्शनल टू द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ अ फ्लुइड, द वेलॉसिटी ऑफ अ स्पेरिकल बॉडी, आणि दुसरं काय असेल तर रेडियस ऑफ अ स्पेरिकल बॉडी. सो त्याच्यानं आपला फॉर्म्युला मिळाला आहे FP इज प्रपोर्शनल टू इटा RV. त्यातला ऑफकोर्स इटा दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, R इज रेडियस, अँड V काय असणार आहे, वेलॉसिटी असेल. आणि त्याच्यानंच एम्पेरिकली ऑब्टेन्ड फॉर्म्युला आपल्याला मिळतो, त्यातला प्रपोर्शन कॉन्स्टंट. ही कुठली फिजिकल क्वांटिटी मिळत नाही, पण तो डायरेक्ट कॉन्स्टंट नंबर मिळतोय. तो नंबर किती आहे तर 6π.
ओके, सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला स्टोक्स लॉसाठी FV इज इक्वल्स टू 6 बाय इटा RV. हे दोन्ही पॉईंट 2 मार्क्स पर्यंत विचारले जाऊ शकतात IMPS एक्झाम मध्ये. त्यामुळे त्याच्यावरती न्यूमरिकल्स पण आहेत आणि थिअरी सुद्धा विचारले जाऊ शकतात. दोन्ही पॉईंट IMPS अजिबात त्यांना स्किप करू नका.